गुड मॉर्निंग मंडळी, कसे काय? स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनल वरती. आणि आजचा व्लॉग आपण बनवूया. आज मी दुपारी मस्त रेसिपी बनवणार आहे. चिकन लॉलीपॉप आपण फ्राय करणार आहोत. फ्राय म्हणजे कसं माहिती का? सर्दी झाली, सॉरी. फ्राय म्हणजे काय, एअर फ्रायर मध्ये मी स्वतः आज बनवणार आहे, फर्स्ट टाइम ते पण. आणि तुम्ही नक्की बघा. आता दुपारून मी चिकन आणायला जाईलच थोड्या वेळात. रविवार आहे आज आणि रविवारचं स्पेशल काहीतरी झालं पाहिजे. तर म्हटलं प्रियालाही थोडी रेस्ट आणि आपण तिच्यासाठी रेसिपी बनवूया. आय होप. व्लॉग तर चालू केला आहे, आनंदात व्लॉग करायचा आहे. जोपर्यंत प्रिया भांडण्यासारखे काही शब्द वापरत नाही तोपर्यंत. जर तिने काही भांडणं करण्याचा प्रयत्न केला तर मग माहित नाही कसा ब्लॉग होतो किंवा होतो की नाही होतो ते पण. ब्लॉगची सुरुवात तर केली आपण आनंदामध्ये, बट आता जाऊया. आता प्रिया काय बनवते हे गेस करा. नाही तुम्ही गेस करू शकतात. मी सांगतो तुम्ही गेस करू शकता. मी दाखवतो, तुम्ही आरामात गेस करू शकतात. प्रिया आता काय बनवत असेल? काय बनवते? तुझ्या तोंडाने सांग. सांग. खिचडी. 8 दिवस झाले ना, मग आता खाल्ली नाही खिचडी. झाले असतील. मला आज भांडण नाही करायचं आहे, मला विरोधात नाही जायचं आहे. मी सांगतो झाले असेल 8 दिवस. तुम्ही बोले असू नका. काल गहू संपले, पीठ यांना मी बोलली आपल्याला दळून आणायचे, तर काल त्यांनी आळसपणा केला. मग खिचड़ी खा. सदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्हें कोई तकलीफ नहीं होती. वो तो मतलब ये होता ती बाजरीची आहे पण ती गरम पडते उन्हाळ्यामध्ये, म्हणून मी बोलली. तुम्हाला विचारलं काय बनवू अगोदर? हो, मला विचारलं. मी म्हटलं काय खायचं ते बनव. मग ती बोलली ठीक आहे. आता डाळ भात खाण्यापेक्षा खिचडी तर बेटरच आहे ना. मग डाळ भात सोबत मी तिखट पण काहीतरी बनवते. ऍटलीस्ट खिचडी सोबत मला पापड तरी खायला मिळतो. मग हे काय पापड फ्राय केले ते बघा. मस्त. 8 दिवस झाले पण परत बोलतील तुम्ही रोज केली की काय खिचडी. ओके, मी ऍक्सेप्ट करतो, सॉरी. खिचडी बनत राहील तोपर्यंत. तुमच्या भेटीला आले आहे मोस्ट प्ले, भारतातील प्रीमियर स्पोर्ट्स आणि गेमिंग प्लॅटफॉर्म. 2024 मधल्या 5 करोड IPL प्रेडिक्शन कॉन्टेस्ट मध्ये उत्साहाने सहभागी व्हा. प्रत्येक स्पोर्ट्स वरती 100% बोनस मिळवा. डिपॉझिट केलेली रक्कम त्वरित दुप्पट. ऍप डाउनलोड केल्यावरती 200चा बोनस आणि फेसबुकवर फीडबॅक शेअर केल्यावर पुन्हा 200चा बोनस. आणि जर मोस्ट प्ले तुम्ही तुमच्या मित्राला रेफर केले तर तुम्हाला 1200 सुद्धा फ्री मिळेल. ऍडिशनल 150ची बेट मिळवण्यासाठी INR 150 हा प्रोमो कोड यूज करा, म्हणजे खेळण्यासाठी 300 बेट्स मिळणार. आणि तुम्हाला माहितीये मोस्ट प्लेच्या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही HD मध्ये IPL सीझनही बघू शकतात. डोंट एव्हर मिस द एव्हेटर गेम्स फॉर इझी विनिंग. एकदा हा अनुभव नक्कीच घ्या. रजिस्ट्रेशन साठी दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि मोस्ट प्ले सह तुमचा IPL प्रवास सुरू करा. बेस्ट ऑफ लक टू यू फॉर दिस IPL सीझन विथ मोस्ट प्ले. लेट द गेम्स बिगिन. आत्ताच जॉईन व्हा. लिंक मी कमेंट मध्ये पिन केलेली आहे. मस्त खिचडी बनवली होती. गरमागरम खिचडी. पापड राहिला ना ग? बघा, मस्त पापड आणि खिचडी. बऱ्याच वेळा तुम्हाला ही डिश दिसली असेल. ही व्हेजच आहे बरं का. बरेच जण कमेंट करतात ना व्हेज ने बनवत आहे. बघा खिचडी आहे. प्रीतम लांबा खायचा होता, त्यांना कापून दिलाय. सलाड पण आहे, नुसती खिचडी नाही, लोणचं पण आहे, तूप पण टाकलं. हा हो, आता लागलं आज तूप मला. नवीन आणलंय. चिकन घेतलंय मस्त लेग पीस. मार्केटला आलो होतो आता मी प्रियाला घेऊन. तिला भूक लागली होती खूप. अगं 5.5 आहे ना, आवाज नाही येत ना म्हणून. ओके, आता लयच जवळ आली होती. उसाचा रस पिऊ नका, तुला कमेंट आलेली. 2 दिवसाला 1.5 दिवसाला. शेवट जे व्हायचं तेच झालं. घरी आल्यावरती प्रियाने माझ्यासोबत भांडण काढलंच आणि ना माझा सगळा मूड स्पॉइल केला. काय बनवतं आज? जमलं तर जमलं, नाही तर गेलं तर गेलंच ना. आमच्या दोघांचे भांडणं झाले, प्रीतमचे माझे. मूड राहतो माझं बनवायचं. कशावरून झाले भांडण? भांडण कशावरून झालं ते सांगा, मी विसरली शपथ. मी बोललो चिमणी बंद करू का? ओरडली माझ्यावर. वरून मग ते तुम्ही चिडताय. काय चाललंय तुझं? हा, तर मी इकडे आली, मी तर कांदा भाजते तर मी चिमणी लावली.
मला म्हणते आता व्हिडिओ घ्यायचा आणि तू चिमणी लावून दिली का? तर मी म्हंटल असं बोललो मी. हा आता खरं सांगा एकदम असं बोललो खरंच सांगितलं मला जेव्हा मी ओरडतो आणि हे त्यांना मी सांगितलं. मग रागा त्यांनी काय केलं, मी त्यांना ना अद्रक लसूणची पेस्ट बनवून दिली. त्यांना लॉलीपॉप बनवायचे. तर हे लिंबू अद्रक लसूण जेव्हा काही असं स्पेशल ट्राय करायचं असतं ना मला, तेव्हा तू मुद्दामून त्रास देते. मुद्दामून मी नाही देत. तुमची चिडचिड का होते माहितीये का? तुम्हाला काही वस्तू सापडत नाही ना, हे कुठे आहे ते कुठे आहे, त्याच्यावरून तुम्हाला राग येतो. मॅरिनेट 1 तास. पण तुम्ही त्याला हे कशाला लावलं पावडर? गार्डन काढलं ना तू, त्याच्यामुळे सगळं गोळ झालं. आता काही गोळ म्हणजे सगळं सत्यानाश तुम्ही करतात आणि मला बोलतात घ्या, मला नाही करायचं. कशाला भांडण काढते मग? तर आता 10-15 मिनिटं झालंय, मॅरिनेट चुकलंय माझं. तरी पण आता बघू चुकल्यावर रेसिपी कशी होती ते. तर हे प्री हिटला लावलंय. 5 मिनिटं ठेवायचं प्री हिट आणि त्यानंतर मग आपण रेसिपी बनवू. आता काय काय टाकले सांगा. आता यामध्ये मी टाकलंय मैदा. किती टाकला तो माहित नाही. तर कोणी रेसिपी ट्राय करू नका, उगाच खराब होईल. मला शिवाय देतील. म्हणजे बायको असल्यावर तरी बिलकुल नका करू, जाम वैताग देते. तुम्ही एकटे असले कधी तेव्हा बनवाय. डोकं जागेवर पाहिजे, चांगलं बनतं. हो ना, डोकं आमचं जागेवरच राहतं. बायका आहे ना, बायका डोकं खराब करतात कधी कधी. तू किसके बारे में बात कर रहा है? लय वैताग देऊन खराब करता बायका. तू रेसिपी बनवतो आता. मी बनवते, माझी चांगलीच बनते. किती पण रागात असले तरी तुमच्यासारखं असं बिघडत नाही माझं कधी. हा ना, दुसऱ्याचा जीव खाऊ. बरं तुला वाटतं बोलली नाही, किती चांगलं वाटतं ना, है ना, असं है ना, भारी वाटतं ना एकदम. तर याच्यामध्ये मी मैदा टाकलाय, कॉर्नफ्लॉवर टाकलाय. किती टाकलं ते मला माहित नाही. मी नुसतं असं होतात गेलोय. इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है? उठा ले रे बाबा, उठा ले. त्यांनी नाही काय केलं मी सांगते. मी बघत होती, भांडण झालं तरी पण. काय बघत होते काय? तर प्रीतमने याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे 1 चमचा, लिंबू पिळलाय, रेड चिली पावडर, मीठ आणि चिली सॉस होता तो एक्सपायर झाला, दिला फेकून. एक्सपायर झाला म्हणून फेकून दिला. हे चिली फ्लेक्स वगैरे थोडं टाकलं. आणि मीठ किती टाकलं ते माहित नाही मला. थोडं टाकू का? चवीनुसार मीठ टाकलंय नाही टाकलंय ते मला काय माहिती. टाकलंय मी पण थोडं टाकलं, अजून थोडं टाकून देतो. किती टाकलं हातात घेऊन दाखवा मला. हे बघ असं काय जेवणावरून टाकताय काय मीठ तुम्ही? हे बघ अजून देतो टाकून. जास्त होऊन जाईल प्रिया. आता जर खारट झाला तर तुझी जबाबदारी आहे ती, मला संबंध नाही. हा पुढे नंतर हे सगळं मॅरिनेट करायला ठेवायचं होतं. तर त्यांनी रागामध्येच कॉर्नफ्लॉवर पण टाकून दिलं, कॉर्नफ्लॉवर पण टाकलं, मैदा पण टाकून दिला. हे सगळं आता एकत्र. मी म्हटलं आता ठीक आहे राहू दे मॅरिनेट साठी. झाले 15-20 मिनिटं झाले. 1 तास ठेवायचं होतं मला ते. झालं आता ते. आता आपण आता हे तर बिघडलंय पण आता यांनी चांगलं करून द्यावं आपलं काम. हा याच्यात होईल, चांगलं होईल. मग प्रीतू गरम गरम झालं ते बघ. हो तसंच होतं ते. त्याला म्हणतात प्री हिट. आता बेकिंग ट्रे घेतलाय, याच्यावरती फॉइल पेपर ठेवून देतो आणि याला थोडंसं तेल लावतो पेपरला आणि मग हे वरतून ठेवूया. अख्खा भांडणात ब्लॉग या अख्खा. खोबऱ्याचं तेल लावले प्रीतमने, कोकोनट ऑइल खाली. थोडीशी टेस्ट वेगळी होईल का प्रिया? हा चालेल ना, छान लागतं ते. काय नाही तर म्हणशील असं कसं झालं. याला थोडं कट मारा प्रीतू. हा करतो. मागाशी मारला असतं तर छान मॅरिनेट झालं. जाऊ दे काही नाही. असे आता ठेवतो मस्त. त्यांनी असे मग ते ठेवले. मी असे ठेवते ना, त्याला पण बोलवतो. उभं नाही राहणार आहे, पडतील. हे 2 छोटे असेच ठेवलं ट्रायल साठीच. सगळंच ट्रायल साठी चाललंय बघ. थोडा मसाला लावा याला वरती. आता हे झालंय, प्री हीट झालंय. त्यामुळे आता मी इथे ट्रे ठेवतो.
लॉलीपॉप ठेवले मी. आता याच्यासाठी नगेट्सच ऑप्शन वापरतो मी. 10 मिनिटं 200चं टेम्परेचर. स्टार्ट. 10 मिनिटात होऊन जाईल. एअर फ्राय होईल. पूर्ण 360 डिग्री याची एअर सर्क्युलेट होते, त्यामुळं हे ना पूर्ण खालून वरून सगळीकडून एअर फ्राय होतं मस्त एकदम. आता बघू 10 मिनिटानंतर काय रिझल्ट येतो. एअर फ्राय तर त्याचं काम करल, पण आता मी काम बिघडवलं हे ते काय होतं ते माहित नाही आता. हे बघा थोडे म्हणजे झाले क्रिस्पी. फर्स्ट टाइम होते पण छान झाले. मसाला प्रॉपर नव्हता त्याच्यामुळं असे झाले बघा. आता चांगले झाले. नाही टेस्ट भारी झाली आहे, पण सांगतोय तुला की ते अजून थोडा मसाला असता प्रॉपर तर अजून भारी झाले असते. ये लवकर चल तिकडे खायला. चलो अभी मैं एक नंबर झालं डायरेक्ट. तू खाऊन पाय. मैं ट्राय करती अभी. कैसा आहे हे काय नाही क्रिस्पी म्हणजे गेला का तुझा सगळा राग मग. ऐका पूर्ण लॉलीपॉपचीच टेस्ट आहे. परत आपण डीप तेलामध्ये फ्राय नाही केले पण तसे लागतायत. क्रिस्पी पण झाले. म्हणजे अजून थोडं जर जास्त तेल असतं तर अजून भारी झाले असते. पण तेलच नाही घ्यायचं हे त्या एअर फ्रायरचा खरा उपयोग आहे. हेल्दी खूप टेस्टी. मला पण खूप आवडलं. खा ना. खातोय ना आता. तू खाती म्हणून म्हटलं बघू. सो कशी वाटली प्रीतमने रागात बनवलेली रेसिपी. तेव्हा भांडण पण झाले, रेसिपी पण झाली, खाल्लं पण छान झालं होतं. मग खायला तर माझ्या हातात लागतं ना. मग शेवट कसं होतं मग खरं सांग एकदम. मस्त होता. नक्की ना. होता. हो मस्त होता. आणि हो अजून एक गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. तर आपला दुसरा चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब केलंय का? नसेल केलं तर मी लिंक देते, लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तर आम्हाला भरपूर सारे कमेंट्स येत आहेत की तुम्ही स्किन केअर, हेअर केअर, परत तुमच्या उन्हाळ्यामध्ये कसं स्किनची काळजी घ्यायची आणि हिवाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची, किंवा तुमचं सेल्फ मेकअप, नॉर्मल मेकअप, न्यूड मेकअप, पार्टी मेकअप वगैरे कसं करायचं हे मी त्या चॅनलवर तुम्हाला सांगणार आहे. परत सेल्फ मेकअप कसा केला पाहिजे, साधा सिंपल. कोणाकोणाला खूप हेवी मेकअप आवडत नाही, लाईट मेकअप आवडतो, तर त्या पद्धतीने तुम्ही किती सामानामध्ये तुम्ही मेकअप करू शकता हे सगळे भरपूर सारे आपले व्हिडिओ आता नवनवीन आपले दुसऱ्या चॅनलवरती येणार आहेत. तर कुठले प्रोडक्ट वापरले पाहिजे, स्वस्तात स्वस्त आपला कसा मेकअप तयार होईल आणि छान पण आणि स्किनला काही प्रॉब्लेम पण येणार नाही, तर अशा सगळ्या काही टिप्स आपण बघणार आहोत. या चॅनलमध्ये कसं आपलं सगळं फॅमिली ब्लॉग, फिरणं वगैरे हे त्या गोष्टी सगळ्या गप्पा गोष्टी येतात, त्याच्यामुळे मला तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येत नाही. त्यामुळे मी त्यासाठी इन्फॉर्मेशनचा एकदम मस्त चॅनल तर तुमच्यासाठी ओपन करणार आहे. तर दुसऱ्या चॅनलवरती पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, त्यावर मस्त भरभरून व्हिडिओ येणार आहेत आणि मस्त छान छान तुम्हाला मी टिप्स दाखवणार. तुम्ही एक्सायटेड आहात का? एक्सायटेड असतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आणि लवकर बघण्यासाठी रेडी राहा. आणि भरभरून तिथे पण तितकंच प्रेम द्या, कारण हे सगळं काही तुमच्यासाठी फ्री राहणार आहे, पण आमच्यासाठी मोटिवेशन राहील.